स्पर्धेचा। पुन्हा एकदा ऑफ स्टंप लगत लागलेला चेंडू, निर्धाव। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, सुंदर गोलंदाजी। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, रोखून ठेवलेला आहे रुपेश यांना। दैनिक यांनी सुंदर गोलंदाजी, ऑफ स्टंपचा मारा करत आहे, कंटिन्यू। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, 4 चेंडू निर्धाव इथे आलेले आहेत। सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन दैनिक द्वारा, सुंदर गोलंदाजी। 4 पॉवर प्लेचे 4 चेंडू निर्धाव। बघा पॉवर प्लेचं षटक असावं तर असं असावं। 4 निर्धाव चेंडू, पहिलेच 4 चेंडू निर्धाव 6 ओव्हरच्या कोठ्यामध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक। क्या बात है, दैनिक सुंदर गोलंदाजी। 5वा चेंडू निर्धाव, पॉवर प्ले षटक बघा, 5 चेंडू निर्धाव। क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मला शॉट आमचे पंच संदीप फोका इथे सांगत आहे की 5 चेंडू लगातार निर्धाव। आणि पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू, या एका धावेनं रुपेश यांनी आपलं खातं उघडलं आणि संघाची धाव संख्या 1 बिनबाद 1 आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं संपत आहे। दैनिक यांच्या गोलंदाजीतून सुंदर गोलंदाजी, आपल्या या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 धाव देऊन षटक संपवतोय दैनिक। पहिलं पॉवर प्लेचं षटक संपवतोय दैनिक आपल्या कोट्यातील। सुंदर गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये। नमस्कार, खूप छान गोलंदाजी केली दैनिक रबान यांनी। आम्हाला सहकार्य करणाऱ्यांचे मनापासून धन्यवाद आणि क्रिकेट शौकीनांचे, रसिकांचे मनापासून आभार। हर्षल कठीण यांनी समालोक कक्षाजवळ जावे, धन्यवाद। संघाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येत आहेत साहिल। साहिल त्या गोलंदाजीचा सामना करतील रुपेश। सुंदर चेंडू, थर्डमॅनच्या दिशेनं खेळलेला चेंडू, या 1 धावेनं रुपेश आपल्या वैयक्तिक 2 धावेवर आणि संघाची धाव संख्या बिनबाद 2। दुसरं षटक मार्गस्थ। मैदान ठणठणीत, खणखणीत, झणझणीत असं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे इथे। साहिल सुंदर गोलंदाजी आणि हलकीशी अपील पंच नाकारतायत आमचे मान्यवर पंच प्रशांत चिखले आणि विलास दांडेकर। तिसरे पंच संदीप फोका, नामांकित पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत। खूप सुंदर गोलंदाजी हिंगलादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्फत। हर्षद कठीण आमच्या पॅव्हलियन मध्ये आलेले आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत। या सुंदर चेंडू, खोलवरचा चेंडू, एकच धावेवर समाधान मानावं लागलं। या 1 धावेनं आशिषने आपलं खातं उघडलं आणि संघाची धाव संख्या आहे ती 3 बिनबाद 3। दुसरं षटक मार्गस्थ।
सुंदर गोलंदाजी, ऑफ स्टंपचा मारा सुंदर चकून ठेवलेला आहे रुपेश यांना. गेल्या टुर्नामेंटचा हिरो रुपेश बांधून ठेवलेला आहे यांना हिंगळा देवीच्या गोलंदाजांनी. अजूनपर्यंत रुपेश यांनी 7 चेंडूचा सामना करत फक्त 2 धावा काढलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी. फुलटॉस चेंडू मारण्याच्या प्रयत्नात आणि तिथे बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होत आहे. सुंदर गोलंदाजी. इथे 8 चेंडूचा सामना करत 2 धावेवरच रोखून ठेवले रुपेश यांना आणि संघाची धाव संख्या 4. दुसरं षटक मार्गस्थ. बघा पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा मारा. सुंदर षटकचं प्रात्यक्षिक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटक संपलेले आहेत आणि धावा फळकावर आहेत. बिनबाद 4 धावा. कारण पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये साहिलच्या षटकामध्ये गडी मिळवण्यात यश आला नव्हता, तरी सुद्धा बांधून ठेवलेला आहे मसान देवीच्या फलंदाजांना 3 धावा देत. एकूण धाव संख्या 2 षटक बिनबाद 4. हॅलो, नमस्कार. सर्व क्रीडा रसिकांचे मनपूर्वक आभार आणि सर्व दोन्ही टीमचे मी आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आज वेळेचे बंधन ठेवून तुम्ही आज लवकरात लवकर आलात आणि जी तुम्ही टी शर्ट जी परिधान केलेली आहेत ते आमचे स्पॉन्सर सन्मान सामाजिक संस्था. धन्यवाद भरत. धन्यवाद अलंकार. स्वतःचं दुसरं संघाचं 3रं दैनिक आणि हा झेलचित बाद. रुपेश 9 चेंडूचा सामना करत 2 धावा काढून बाद होत आहे रुपेश. पवन आपल्या बघूया नावाप्रमाणे वाऱ्याच्या दिशेसारखा खेळतो की नाही. पवन, नमस्कार. गुरुदत्त बँडचे मास्टर काशीनाथ आंबोले यांचे हार्दिक स्वागत. आमच्या प्रत्येक कार्याला त्यांची हजेरी असते. त्यांचे मनापासून आभार आणि हार्दिक स्वागत. धन्यवाद मनीष साहेब. दरम्यान वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 3रं षटक दैनिक यांच्या माध्यमातून तर मी विनंती करीन मांडवी गली स्पोर्ट्स क्लब आणि सभासदांना विनंती करीन की सामना सुरू असताना मैदानातून कृपया बाईक्स आणू नयेत, कारण यूट्यूब लाईव्ह चालू आहे. तर मैदानातून बाईक्स ओव्हर संपल्याशिवाय आणू नये. या दरम्यान पवन स्ट्राईकवर पवन सामना करतील. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करत दैनिक दुसरं षटक. पवन सामना करतील दैनिक यांच्या गोलंदाजीचा. दैनिक आपल्या कोट्यातील दुसरं षटक.
पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू, सुंदर गोलंदाजी दैनिक यांच्या मार्फत पहिलं षटक त्यांनी पॉवर प्लेचं टाकलं होतं, त्यामध्ये फक्त एक धाव दिली होती आणि आता सुद्धा त्यांनी एकही धाव दिलेली नाहीये. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, आम्हाला इथून त्यांची गोलंदाजी दिसत आहे की किती सुंदर असा टप्पा त्यांचा. बघा विकेटचा फायदा कसा होम टीम घेत आहे ते या स्पर्धेमध्ये आम्हाला दिसून येत आहे. हिंगलादेवी संघ त्यांची होम पिच, होम विकेट. पुन्हा एकदा सुंदर ऑफ स्टंपचा मारा करत, पण पंचांचा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि हा अतिरिक्त सुंदर कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, एक धावेनं इथं समाधान मानावं लागलं त्यांना. सुंदर क्षेत्ररक्षण हिंगला देवीच्या खेळाडूंकडनं, सुंदर फेकी. मागचा फायनलिस्ट संघ कुठेतरी गडबडतोय, खडखडतोय बघा, कारण मागच्या सर्व स्पर्धेमध्ये 4चे 4 वेळा त्यांनी सुंदर फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग दैनिक यांची. एकच धावेवर समाधान मानावं लागलं आशिष यांना. या एक धावेनं संघाची धाव संख्या 7 धाव संख्या, एक गडीवाद 7. तिसरं षटक मार्गस्थ दैनिक यांच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू, लॉंग ऑनच्या दिशेनं खेळलेला चेंडू आणि हा झेल चेंडू मिळतील ते शक्यतो लेगलाच तुम्ही खेळा अशी मी तुम्हाला विनंती करीन. तत्पूर्वी तिसरं षटक संपवतोय आपल्या कोठ्यातील दैनिक. सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्षीकरण दैनिक यांच्या मार्फत 2 षटकामध्ये त्यांनी 4 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे. माफ करा, 2 गडी बाद केलेले आहे दैनिक यांनी. सुंदर गोलंदाजी आणि मिड विकेटच्या दिशेनं खेळलेला चेंडू दोघांच्या मध्ये पडतोय. तू घेऊ मी घेऊ असं करत 3 क्षेत्ररक्षक एकत्र आले होते आणि चेंडू मध्ये पडतोय आणि 2 धावा सहज पूर्ण करतायत. आशिष या 2 धावेनं संघाची धाव संख्या 9. छोटे बच्चे स्कोरबोर्ड 9, 2 बाद 9. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेनं खेळलेला आशिष यांनी आता मात्र धावा बनवा
लगोलग दुसरा षटकार. धावा आलेले आहेत 3 चेंडू मध्ये. महागड षटक साहिल यांचं. चौथं षटक मार्गस्थ. 21 धावा फळकावर लागलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू आणि हा नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. आणि ठरल्याप्रमाणे नियमाप्रमाणे हा चेंडू नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सर्व चेंडू हे फ्री हिट असणार आहे. या स्पर्धेतील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. फ्री हिट असणार आहे. सुवर्ण संधी. आशिष सुंदर फटका कव्हरच्या दिशेने खेळलेला आणि सीमा रेषा पार. 4 धावा. नवीन खेळण्यात येईल. तुम्ही बॉलाची वाट बघू नका. सामना सुरू ठेवा कारण आमचे 4 व्हॉलेंटियर्स तिथे बॉल शोधायला आहेत. बॉल आला तर तुम्हाला तो देण्यात येईल लवकर. स्ट्राईकवर अनिकेत. 5 चेंडू मध्ये 20 धावा दिलेल्या आहेत अजूनपर्यंत साहिल यांनी. पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू तिथे 2 धावेच्या याच्यात आहे आणि हा धावचित बाद. अनिकेत सुंदर फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण आणि धाव चित बाद.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू शेखर यांचा. आणि हा बॅटला बॉल लागलेला आहे आणि एक धावेनं धाव संख्या 29-3 गडी बाद 29 धावा फळकावर लागलेल्या आहे. आतापर्यंत मसानदेवी संघाच्या 5वं षटक मार्गस्थ. सुंदर गोलंदाजी कव्हरच्या दिशेनं एक धाव पूर्ण करत दुसरा धावेसाठी धावत आहे तिथे आणि ही धाव पूर्ण इथे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आम्हाला सहकार्य करायचं आहे. सर्व संघांना विनंती करतो. आमचे नामांकित पंच इथे मैदानात उपस्थित आहे. प्रशांत चिखले सर आणि विलास दांडेकर सर आणि आमचे तिसरे पंच संदीप फोका सर इथे तिन्ही पंच नामांकित आहेत. तर आम्हाला सहकार्य करायचं आहे. तिन्ही संघांनी सर्व संघांनी सहकार्य करायचं आम्हाला. मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे सभासद हरिचंद्र कासकर, मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे हितचिंतक आणि प्रमुख आम्हाला नेहमी सहकार्य करणारे परशुराम देसले, हरीश्वर दवणे, 1 to go यांचे मंचावर हार्दिक स्वागत. एक चेंडू शिल्लक. पाटील गल्ली तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच वेसावा कोळी जमात ट्रस्टचे माजी सदस्य जयराज हेगडे, वेसावा कोळी जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि ह्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत मसानदेवी संघाच्या. तसेच डोंगरी गल्ली तरुण मंडळाचे सदस्य सचिन चिंचे यांचे हार्दिक स्वागत. मिड विकेटच्या दिशेनं खेळलेला चेंडू आणि चेंडू सहज हातात जातोय. झेल
4 धावा या तुम्हाला महागात पडू शकतात। धाव संख्या होते 35। या 4 धावेनिशी आशिष खेळतोय आपल्या वैयक्तिक। वैयक्तिक 26 धाव संख्येवर खेळत आहे आशिष। 35 धावामध्ये त्यांची वैयक्तिक धाव संख्या 26। पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळलेला चेंडू 1 धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि तिकडे खराब क्षेत्ररक्षण, तिथे दुसरी धाव पूर्ण होत आहे, तिथे छोट्या 2 धावा पूर्ण होत आहे। बघा याच धावांचा पाऊस आम्ही गेल्या मागच्या स्पर्धेमध्ये बघितल्या होत्या। 2-2, 3-3, 2-2, 3-3 अशा धावा मारत मसानदेवी संघ फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि फायनल मध्ये सुद्धा त्यांनी नाकीनऊ केलं होतं 2-2। एक धावेनं धाव संख्या 38, 4 गडी बाद 38, शेवटचे 2 चेंडू शिल्लक। चेंडू आलेला आहे खोजागल्ली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध तेलुगू स्पोर्ट्स क्लब। जर तुम्ही या षटकानंतर नाही आलात तर तुमचे कंपल्सरी 2 प्लेयर असतात, तिथे बाहेर एकच प्लेयर राहणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी। 29 वैयक्तिक धाव संख्येवर खेळत आशिष। सुंदर शॉट लॉंग ऑनच्या दिशेनं सीमारेषा। मजल मारलेले आहेत मसानदेवी संघानं 46 धावा। या पहिल्या इनिंग मध्ये 46 धावा। धन्यवाद भरत। याच्या नंतर होणारा सामना तेलुगू स्पोर्ट्स क्लब विरुद्ध खोजागल्ली स्पोर्ट्स क्लब याचे नाणेफेकी करतील आमचे सर्वेसर्वा जगदीश भिकरू यांच्या शुभ हस्ते होणार आहे। जगदीश यशवंत भिकरू, मी धन्यवाद खोजागल्ली स्पोर्ट्स क्लब कर्णधार
धन्यवाद मुद्दू. आपण वेळेनुसार इथे टॉस करण्यासाठी आलात. मी तेलुगू स्पोर्ट्सला विनंती करतो की त्यांनी जर ही जी पहिली ओव्हर सुरू होता जर नाही आले तर कंपल्सरी तुमचा एक प्लेयर पॉवर प्लेच्या बाहेर राहणार आहे. धन्यवाद. मॅचचे नाणेफेकी करतील आमचे जगदीश यशवंत भिकरू यांच्या शुभ हस्ते. आणि आम्ही असा आयोजनाने निर्णय घेतलेला आहे की तेलुगू स्पोर्ट्सचा कंपल्सरी एक प्लेयर सर्कलच्या बाहेर राहणार आहे. याची तेलुगू स्पोर्ट्सनी नोंद घ्यावी. इथे खोजागलीचा कर्णधार आलेला आहे. धन्यवाद. कर्णधार इथे आला नाही. या 6 ओव्हर नंतर आमच्या आयोजकांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांचा पॉवर प्लेच्या बाहेर एकच खेळाडू राहणार आहे. याची सर्व संघांनी आणि त्यांच्या संघांनी सुद्धा नोंद घ्यावी. आणि खोजागलीचा कर्णधार इथे आलेला आहे. धन्यवाद. या 6 षटकानंतर मसानदेवी संघाचे 46 धावा झालेले आहेत आणि 47 धावांचं लक्ष दिलेलं आहे हिंगलादेवी संघाला. मी हिंगलादेवी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपलं 2 खेळाडू पाठवावे. धन्यवाद. कानावरी मांडवी गली
मारा करता येतं. जशी हिंगलादेवी संघाने पॉवर प्लेचा मारा केला होता ऑफ स्टंप लगत, तसाच मारा भावेश यांच्या गोलंदाजीतून आपल्याला दिसून येत आहे. 47 धावांचं लक्ष. हिंगलादेवी संघ. सचिन स्ट्राईकवर. लॉंगॉनच्या दिशेनं खेळलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार. सचिन वैयक्तिक 6 धावेनं आपलं खातं उघडतंय आणि संघाची धाव संख्या 7. यॉर्कर लाईन चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी. धाव संख्या 7 अजूनपर्यंत. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेनं खेळलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावेसाठी महागडं षटक भावेश यांच्या माध्यमातून. 13 धावा. धाव संख्या 13. पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. भलं मोठं टार्गेट तुमच्या समोर होतं. 47 धावांचं पहिलंच षटक मार्गस्थ असताना 2 उत्तुंग षटकार सचिन यांच्या फलंदाजीतून लॉंगॉनच्या दिशेनं. या 2 षटकारानं संघाची धावसंख्या 13 बिनबाद 13. शेवटचा चेंडू. 5 चेंडूत 13 धावा काढलेल्या आहेत सचिन यांच्या फलंदाजीतून. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू. या प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही पहिल्यांदाच केली असती तर 2 मोठे षटकार आले नसते. धन्यवाद भरत. यानंतरचा सामना तेलुगू स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कोजागली स्पोर्ट्स क्लब. दोन्ही करणाऱ्यांना विनंती करतो की ते टॉससाठी यावे. आणि या मॅचचा टॉस करतील आमचे जगदीश यशवंत बिकरू. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तेलुगू स्पोर्ट्स क्लब 6 ओव्हरनंतर तुम्ही टॉससाठी आला नाहीत म्हणून तुमचा एक प्लेयर पॉवर प्लेच्या बाहेर राहणार आहे आणि सर्व प्लेयर आतमध्ये राहणार आहे. याची तुम्ही नोंद घ्यावी. ही तुम्हाला ही पेनल्टी आहे आणि प्रत्येक संघाला हेच असणार आहे. धन्यवाद. आणि टॉस करतील आमचे जगदीश भिकरू. छापा खोजागली हेड. तेलुगू स्पोर्ट्सने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय काय असेल. फील्डिंग
तेलुगू स्पोर्ट्स यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि खोजागली यांना फलंदाजी. धन्यवाद भरत. धन्यवाद अलंकार. या दरम्यान पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने खेळलेला चेंडू सचिन यानं या एका धावेनं सचिन आपल्या वैयक्तिक 13 धावेवर खेळत आहे आणि संघाची धाव संख्या नेऊन ठेवलेली आहे 15. 2 षटकारांशी 13 धाव संख्येवर सचिन खेळत आहे. स्ट्राईकवर पहिल्यांदाच साहिल सामना करतील आशिष यांच्या गोलंदाजीचा. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेनं खेळलेला चेंडू या एका धावेनं साहिलनं आपलं खातं उघडलं आणि संघाची धाव संख्या 16 बिनबाद 16. दुसरं षटक मार्गस्थ. आणि हा लेग बिफोर. सुंदर गोलंदाजी. मांडवी गलीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. येसावे गावात साहेब चटकासतोय तो लय भारी. येसावे गावात साहेब चटकासतोय तो लय भारी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गलीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. ये सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावर. पायचित्त बाद. सचिन आपल्या वैयक्तिक 13 धाव संख्येवर. सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे मितेश. चंदनेश लडगे जिथे कुठे असतील त्यांनी पॅव्हलियन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चंदनेश लडगे. दुसरं षटक आशिष यांच्या मार्फत. सामना करतील मितेश. फुलटॉस चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव पूर्ण करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मुकेश द्वारा. बघा किती सुंदर क्षेत्ररक्षण. धष्टपुष्ट असा माणूस मुकेश तरी सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. मिड विकेटच्या दिशेनं एकच धावेवरती समाधान मानावं लागलंय मितेश यांना. या एक धाव संख्येने धाव संख्या 17. 1 गडी बाद. सुंदर फटका. पॉइंटच्या दिशेनं खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल येतोय पण सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी मयूर यांच्या मार्फत. मागील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून त्याला गौरवण्यात आलं होतं. असं तोच मयूर आता तिथं पॉइंटच्या दिशेनं डीप पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेनं खेळतोय. एक धाव पूर्ण करतोय मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धाव संख्या 19. 2 षटक समाप्तीनंतर 1 गडी बाद. 19 धावा फळकावर लागतात हिंगळादेवी संघाच्या. जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष्य. अजूनही सामना अटीतटीचा होऊ शकतो. धारदार गोलंदाजी तुमच्याकडे आहे. मसानदेवी संघाकडे आहे. धारदार फलंदाज हिंगळादेवी संघाकडे आहे. अजूनही सामना कुठे गेलेला नाहीये. समतोल सामना. अजूनही 28 धावाची आवश्यकता. 4
स्वतःचं पहिलं, संघाचं तिसरं, संघनायक वर्षित गोलंदाजीचं पृथ्वीकरण आपल्या हाती घेत 24 चेंडू 28 धावा हिंगलादेवी संघाला. स्ट्राईकवर आहेत मितेश, खेळतोय 2 धावेंशी आणि हा पहिलाच नो बॉल चेंडू आणि हा फ्री हिट असणार आहे. ड्रॉला सांगितल्याप्रमाणे धन्यवाद पंच प्रशांत चिखले. नो बॉल चेंडू आवाक्या बाहेरचा चेंडू एकदम वाईड लाईनच्या खूपच बाहेर. फ्री हिट हिंगलादेवी संघ. बघूया या चेंडूवर कितपत फायदा घेत आहेत. सुंदर चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलेला चेंडू 1 धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावेनिशी कॉल येतोय. 2 धावा तिथे सहज अशा पूर्ण करतायत फील्ड होईसपर्यंत. या 2 धावेनिशी मितेश खेळतो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या नेऊन ठेवलेले 22. एक गडी बाद 22 धावा. अजूनही सामना कुठे गेलेला नाहीये. 25 धावांची गरज. 23 चेंडू 25 धावा. स्ट्राईकवर आहे मितेश. पॉइंटच्या वरून खेळलेला चेंडू तिथे सुंदर क्षेत्ररक्षण पण 2 धावा इथे सहज अशा पूर्ण होत आहेत. सुंदर फेकी मयूर यांच्या मार्फत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या माहितीनुसार हर्षद कठीण आम्हाला माहिती देत असेल, वारंवार माहिती देत आहे मागच्या स्पर्धेची. सुंदर असं क्षेत्ररक्षण मागच्या स्पर्धेमध्ये केलं होतं मयूर यांनी. या 2 धावा, या 2 धावेनेशी संघ पोचतोय 24 या धाव संख्येवर. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 23 धावा. सामना अटीतटीचा. बघूया कोण घेऊन जातोय हा सामना. फलंदाज आणि नामांकित गोलंदाज. धावसंख्या 26. अजूनही 21 धावांची आवश्यकता. फलंदाज मितेश, गोलंदाज वर्षित. मॅन इन फॉर्म वर्षित. लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि अडवायचा प्रयत्न केला होता पण फलंदाजांना सहज अशा 2 धाव तिथे भेटलेले आहेत. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या 28. अजूनही 19 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मितेश सज्ज. सामना करतील वर्षितच्या गोलंदाजीचा. महागड षटक अजूनपर्यंत अद्यापपर्यंत वर्षित. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंच प्रशांत सर वाईट घोषित करतायत. ते अवांतर धाव
धावसंख्या 29. अजूनही 18 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी. 18 चेंडू 18 धावा. अजूनही सामना गेलेला नाहीये. मान्यवर पंच प्रशांत जिकले सर, विलास दांडेकर सर, तिसरे पंच संदीप फोका सर. धन्यवाद भरत. या नंतरचा होणारा सामना आहे तेलुगू स्पोर्ट्स क्लब विरुद्ध खोजागली स्पोर्ट्स क्लब. या सामन्याचे पंच असतील उद्धव बुनगवले, विलास दांडेकर आणि तिसरे पंच संदीप फोका. आणि आपले जुने जाणते असे खेळाडू भगवान भांजी साहेब यांचे आगमन होत आहे. आम्ही मांडवी गली स्पोर्ट्स क्लब सिगरेट बॉईज त्यांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद भगवान साहेब. धन्यवाद अलंकार. मांडवी गली स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत सिगरेट बॉयज साहेब चषक 2025 दिनांक 7, 8, 9 फेब्रुवारी 2025 तेलवणवाडी येथे भरवण्यात आलेली आहे. भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. पहिलाच सामना हिंगलादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध मसानदेवी स्पोर्ट्स क्लब. पहिल्याच सामन्यामध्ये 47 धावांचं लक्ष हिंगलादेवी समोर. फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. तशीच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. या 1 धावेनिशी साहिल पोचतोय आपल्या वैयक्तिक 4 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 30. अजूनही 17 चेंडू 17 धावा. सामना समतोल समान. कुठे गेलेले नाही, कुठे झुकलेला नाही, कुठे वाकलेला नाहीये. सामना समान. डीप फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू 1च धावेवर समाधान. सुंदर फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू मागे धाव, धावा मागे चेंडू. 16 चेंडू 16 धावा. 1-1 करत लक्ष गाठत हिंगलादेवी संघ पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकवर साहिल सामना करतील आशिषच्या गोलंदाजीचा. फुल टॉस चेंडू ऑफ स्टंपच्या मार्फत फेकी केलेला चेंडू. निर्धाव चेंडू. 15 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा साहिल. खराब क्षेत्ररक्षण रुपेश यांच्या मार्फत 2 धावा पूर्ण करतायत तिकडे साहिल. आणि या 2 धावेनिशी धाव संख्या पोहोचते 33 वर. 14 चेंडू 14 धावा. कधी चेंडू मागे पडतात तर कधी धावा मागे पडतात, तर कधी समान होत आहेत तर समांतर कधी बघायला भेटतोय सामना. 14 चेंडू 14 धावा. मसानदेवी संघ की हिंगलादेवी संघ. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेनं खेळलेला फटका. सीमा रेषा पार. 6 धावा. पंच विलास दांडेकर सर. या 6 धावेनिशी धाव संख्या 39. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. पहिलाच सामना हिंगलादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध श्री मसानदेवी स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघ
आमचे वेसावा गावातील ग्रामदेवता आई हिंगळादेवी, आई मसानदेवी, हलकीशी अपील केली होती गोलंदाजानं, पण फलंदाजाच्या बॅटवर चेंडू आढळलेला आहे. धाव संख्या 40. अजूनही 12 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. धन्यवाद भरत पेदे साहेब. मांडवी स्पोर्ट क्लब पुरस्कृत सिगरेट बॉईज आयोजित साहेब चषक साठी मदत करणाऱ्यांचे मनापासून धन्यवाद. त्यात आहेत मांडवी गल्ली कोळी जमात संस्था, मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब, स्कोर 40 धावा फलकावर लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू. स्कोरबोर्ड 4 षटक झालेले आहेत. ओव्हर 4. साहिल मितेश सामना करतील वर्षित यांच्या गोलंदाजीचा. 6 धावांची गरज, 11 चेंडू. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू वर्षित यांचा. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. 9 चेंडू, 5 धावा. मिड विकेटच्या दिशेनं खेळलेला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा 5-6 धावांसाठी. आणि या 6 धावेने सामना खिशात घालतो हिंगळादेवी संघ. मागच्या स्पर्धेतील फायनलिस्ट संघ श्री मसानदेवी संघ स्पर्धेच्या बाहेर. खराब कामगिरी या स्पर्धेमध्ये आणि या पहिल्याच सामन्यात पहिला विजय श्री हिंगलादेवी संघ. हार्दिक अभिनंदन. पुढचं समालोचक श्री मनीष बुनगोले साहेब. धन्यवाद. मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब पुरस्कृत सिगरेट बॉईज आयोजित साहेब चषकासाठी भरपूर मौलाचे सहाय्य करणारे मांडवी गल्ली कोळी जमात संस्था, मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब, श्री गुरुदत्त बँड पदम आणि अतिशय मौल्यवान अशी व्यक्तिमत्व असलेले श्री के एन पिंपळे साहेब यांनी